तर मित्रांनो आपल्याला बिबटे भाऊ दिसलेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विषय अस्तित्वाच्या पेजवरती. आणि आज आपण आलो आहे मोरगिरी किल्ल्यावरती राहिलेली व्हिडिओ पूर्ण करण्यासाठी. तर मित्रांनो या साईडने येण्यासाठी मार्ग आहे. तर हा पठार आहे पूर्ण आणि देवी बसली आहे ती वरती. तर तिथे आपल्याला जायचंय. तर चला आपण जाऊया. मित्रांनो काही गोष्टी किल्ल्यांवरती येऊन बघून खूप भारी वाटतं की इतक्या वर्षापर्यंत तर आपल्या किल्ल्यांसाठी काही झालेलं नाहीये. पण आता तुम्ही मागे पोती पाहू शकता, त्यात वाळवण सिमेंट आहे जे वरती किल्ल्यांवर काम चालू आहे. आणि काही लोक आपलं काम घर बघून हे किल्ल्याचं संवर्धनही करतात. तर अशा लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं. आणि मित्रांनो इथे हे पाणी कुठून येते हेही मी तुम्हाला दाखवतो. डोंगराच्या बाजूने आपल्याला जायचंय तिथे. तर हा रोड असा जाऊन असा वरती आहे. मित्रांनो पुढे आल्यानंतर आपल्याला राजमुद्रा पाहायला भेटते. व राजमुद्रेच्या इथूनच आपल्याला इथं जो रस्ता दिसतोय तिथून आपल्याला जायचंय वरती. मित्रांनो 1818 मध्ये जरी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला असेल आणि इंग्रजांनी भले हा किल्ल्याला संपवण्यासाठी जे काही प्रयत्न केले असतील तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता, जर या पायऱ्या जरी नाहीशा झाल्या असल्या तरी ह्या झाडांच्या मुळांनी पायऱ्यांसारख्या स्टेप्स बनवल्या. तुम्ही पाहू शकता बघा. त्या मुळांच्या द्वारे आपल्याला आता असं पाय ठेवून तिथे पाय ठेवून वरती जायचंय. अशा प्रकारे आपण वरती आलोय मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता आता या दोरीने आपल्याला वरती जायचंय. आणि असं इथं वरती आल्यानंतर मित्रांनो परत इथे दुसरी दोरी आहे, तिने वरती चढायचंय. तर त्याही दोरीने आपण वरती चढून आल्यानंतर या मार्गाने आपल्याला तिकडे जायचंय. मित्रांनो ह्या मोरगिरी गडावरती बरेच ट्रॅकर्स किंवा लोक येत नाही, कारण की या किल्ल्यावरती पाहण्यासारखं काही नाही असं म्हणतात. आणि देवीचं स्थान आहे. जर आपण आलोच नाही तर आपलं अस्तित्व टिकून कसं राहणार. मग त्याच्यावरती दुसरं कोणीतरी अतिक्रम करून जाणारच आहे. त्याला आपण कारणीभूत का ठरायचं. आणि इथं तुम्ही टाकं पाहू शकता. आणि तिथून आल्यानंतर मित्रांनो इथं टाकं दिसतं आपल्याला. मित्रांनो असं बाजूबाजूने आल्यानंतर आपल्याला जाखमाता आईचं स्थान पाहायला भेटतंय. आणि बाजूलाच टाका आहे जे 12ही महिने भरलेलं असतं. हीच आपल्या आईची कृपा आहे. आणि हेच पाणी खाली जाऊन वाहतं, जे मी तुम्हाला बोललो होतो दाखवतो. तर हे ते टाका आहे आणि आईचं स्थान आहे. तिसरं टाका आहे. आणि आपल्याला ह्याच्यावरतून वरती जाऊन पाहायचंय. पण त्याच्या अगोदर आईसाठी आपण आईची पूजा करून मग वरती जाऊयात. आपण पूजा वगैरे झालीये आईची करून. तर इथून आता आपण वरती जाणार आहोत. भाग तिसरा पाहण्यासाठी मला फॉलो करा आणि नक्कीच ही व्हिडिओ कशी वाटली मला कळवा.